चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला हवं. आज मी तुमच्यासोबत 15 ते 20 मिनिटांमध्ये सेल्फ मेकअप कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. इनसाइडचा प्रायमर 3 in 1 हे यूज करणार आहे. जे काही आपले ओपन पोर्स वगैरे असतात ते मिनिमाइज होतात आणि जो काही आपण फाउंडेशन वगैरे यूज करतो तो पूर्ण आपल्या स्किनमध्ये पूर्ण ऑब्झॉर्ब होत नाही. सो त्याच्यासाठी हा प्रायमर आपल्याला स्किनला अप्लाय करायचा असतो आणि प्रायमर लावल्यानंतर जो काही आपला बेस कोट वगैरे असतो तो इव्हन दिसतो. इथे मी प्रायमर लावून घेतलेला आहे आणि थोड्याशा क्वांटिटीमध्ये, ते काही खूप जास्तही नसतं लावायचं. सो कधी मेकअप करताना सगळ्यात पहिले प्रायमर हे गरजेचंच आहे. नेक्स्ट मी फॉरएव्हर 52चं फाउंडेशन यूज करणार आहे. ह्याच्यामध्ये भरपूर असे शेड असतात. जो काही तुमची स्किन टोन असेल त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही तो घेऊ शकतात. आणि थोडंसंच एकदम लावायचं आहे, कारण आपल्याला खूपही हेवी लुक नाही करायचा आहे. सिम्पल असा लुक करायचा आहे. आणि जेव्हा आपण फाउंडेशन वगैरे लावू तर कानाला आणि मानेला लावायला विसरू नका, कारण की आपली पूर्ण जी काही कलर आहे आपल्या फेसचा तो सारखा दिसला पाहिजे, नाहीतर आपली फेसची स्किन वेगळी दिसेल, टोन वेगळा दिसेल आणि मानेचा वगैरे वेगळा. सो तुमच्याकडे ब्युटी ब्लेंडर वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यानेही डॅब डॅब मोशनमध्ये करू शकतात. सो तुम्ही इथे बघू शकता माझ्या आधीचा स्किनचा कलर कसा होता आणि आत्ताचा कसा आहे. मी नॉर्मल असं एकच कोट लावलेला आहे, भरपूर असं लावलेलं नाहीये. सो आपल्याला सिम्पल असा मेकअप लुक हवा आहे, तर मी इथे एकच कोट लावलेला आहे. ह्यानंतर मी माझ्याकडे जे काही प्रोडक्ट आहे ते मी यूज करून तुम्हाला सांगते. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही यूज करू शकता. माझ्याकडे मेबेलिनचं न्यूयॉर्कचं फिटमीचं कॉम्पॅक्ट लूज पावडर आहे. इथे मी तीही आपल्याला अशी रगडून वगैरे लावायची नाहीये, नॉर्मल अशी फक्त डॅब डॅब करूनच लावायची आहे. म्हणजे जे काय एक्स्ट्राची पावडर वगैरे असेल लूज पावडर ती निघून जाईल. आणि आपण कन्सिलरचा, तर माझी स्किन टोन जी सगळीकडे इवन आहे, कुठेही असं जास्त करून डार्क सर्कल वगैरे नाही आहे. सो मी ते यूज नाही केलं. आणि हे जे काय मी फाउंडेशन यूज केलं आहे फॉरएव्हर 52चं, त्याचंही तुम्ही कन्सिलर बेस म्हणून यूज करू शकता. आणखी तुमच्याकडे जर काही कोणता शेड असेल डार्क लाईटमध्ये, तर तुमच्या स्किनला जो डार्क शेड जातो तो आणि लाईट म्हणून मग तुम्ही तो कन्सिलर म्हणून यूज करू शकता. इथे मी यूज केलेला नाही आहे, तो मी स्किप केलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तेही लावू शकतात फाउंडेशनच्या आधी. ह्याच्यानंतर मी जे काही फाउंडेशनच्या नंतरची स्टेप आहे, जे काही लूज पावडर वगैरे, ते मी इथे अप्लाय करून घेतलेलं आहे. त्यानंतर हुडा ब्युटीचं नॉर्मल असं लोकल म्हणू शकतो असं आयशॅडो पॅलेट आहे, बघू शकता. सो मी ते यूज करणार आहे. जास्त असं मेकअप नाही करणार आहे आयशॅडोचा, सिम्पल असं क्रिएट करणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला नॉर्मल असा जो आपला स्किन टोनचा कलर असतो, जसा की हा तोच अप्लाय करायचा आहे, म्हणजे जेणेकरून तो बेस चांगला प्रॉपर बसेल. आणि एक्स्ट्राचा डस्ट काढून घ्यायचं, जेणेकरून तो जो काही एक्स्ट्राचा आहे तो डोळ्यांवर लागणार नाही आणि खूप असं डार्क असं दिसणार नाही. इथे मॅचिंग म्हणून माझ्या ड्रेसला हा आणि हा शेड आहे, सो मी तेच अप्लाय करणार आहे. जास्तही खूप ग्लॉसी वगैरे नकोय मला.
इथे मी नॉर्मल आय शॅडो लावून घेतला आहे. त्यानंतर माझ्याकडे त्यातच असं नॉर्मल शिमरी शेडमध्ये तो शेड आहे, तोच मी अप्लाय करणार आहे, जेणेकरून ते खूप बटबटीत दिसायला नको. आणि मी ते ब्रशने न लावता मी ते फिंगरने लावणार आहे, म्हणजे छान असं बेस बसेल त्याचा. आणि मी आता इथे काजळ अप्लाय करणार आहे. ज्याला जमेल त्याने आधी काजळ जरी लावलं आणि नंतर आय शॅडो जरी केला तरी चालेल. सो मी इथे माझ्याकडे तुम्ही म्हणू शकतात अशी ट्यूब आहे काजळची, मी तीच इथे लावून घेते. इथे जे काय आहे माझे आयब्रो मी फिल करून घेते आणि मिडल लाईन पासूनच आयब्रो फिल करायचे, जेणेकरून ते जास्त डार्क दिसत नाही आणि नॅचरलही दिसतात. इथे माझी बडबड चालू होती, पण मला कळालंच नाही की माझ्या मिनी माईकचा आवाज बंद झाला आहे, म्हणजे चार्जिंग संपली आहे. सो मी इथे तुम्हाला काहीतरी सांगत होते आणि ते नंतर मला कळालं की चार्जिंग संपले आहे. सो इथे मी व्हॉइस रेकॉर्ड करून तुमच्यासोबत बोलते. आणि इथे माझ्याकडे जो काही ब्लॅक कलर होता आय शॅडोचा, तो मी माझ्या जे काही काजळ लावलं होतं तिथं अंडरलाईन करून घेतली, जेणेकरून जे काही काजळ ते पसरणार नाही, ते तिथंच थांबून राहील. आणि इथे मी नेक्स्ट स्टेपमध्ये जे काही आय लायनर आहे ते लावून घेतलं. ते तर आपल्या प्रत्येकालाच येतात, म्हणून मग मी तुम्हाला जास्त काही सांगितलं नाही. आणि आयलायनर यूज करताना चांगल्या ब्रँडचं यूज करा, जेणेकरून आपली डोळ्यांचा प्रश्न आहे, नाजूक गोष्ट असते. सो इथे माझं आयलायनरही लावून तयार आहे. कसं वाटतंय तुम्हाला माझं आय मेकअप, मला नक्की सांगा. इथे मी ब्लशर म्हणून जे काही आय पॅलेटमधलं आय शॅडो आहे त्याचंच यूज करते. नॉर्मल असं लावून घेतलं आणि थोडीशी स्माइल करून ते मी डॅप डॅप करून इथे मी नेक्स्ट स्टेपमध्ये हायलायटर लावणार आहे. हायलायटरने आपला जरा मेकअप असा ग्लॉसी दिसून येतो आणि छान असं लुक येतो. सो मी माझ्या स्किन टोन अकॉर्डिंग लावणार आहे. तुम्ही तुमच्या स्किन टोन अकॉर्डिंग लावू शकतात. लाईट, थोडंसं डार्क वगैरे त्याच्या शेडही मिळून जातात. मी ते छान असं अप्लाय करून घेतलं आहे. नोजलाही लावलं आहे, जेणेकरून नोज पण थोडी शार्प दिसली पाहिजे, चमकली पाहिजे. फॉरहेड वगैरे, चिनला वगैरेही लावून घेते. इथे आपली फक्त लास्ट स्टेप बाकी आहे, जी की प्रत्येकाची फेवरेट असते, ती जी की लिपस्टिक. इथे माझ्याकडे लिपस्टिक पॅलेट आहे. मी ते ऑनलाईनच मागवलं होतं. माझ्याकडे त्याची लिंक असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. इथे मी आधी लिप्स आउटलाईन करून घेणार आहे आणि त्यानंतर जो काही शेड मी चॉईस केला होता तो लावून घेणार आहे. जास्त मी डार्क नाही लावणार आहे, कारण ऑलरेडी माझं आउटफिट हे डार्क आहे. सो इथे मी लास्ट माझी टिकली लावून घेणार आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही स्टोनचीही लावू शकतात. बघू शकतात तुम्ही की कसा दिसतोय फेस. यानंतर माझ्याकडे जे काही ज्वेलरी वगैरे आहे, तर फायनल इथे मेकअप कम्प्लीट आहे. चला मी जी काही ज्वेलरी वगैरे असेल ती वेअर. तर फ्रेंड्स, कसा वाटतं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ, मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझ्या अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.